जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा. अरे वा, आज ब्लॅकबोर्ड रिकामा आहे. वाटतं मॅडम अजून आल्याच नाही. अरे मॅडम आला ना तर तुझं गाणं बंद आणि तुझी बँड सुरू. मॅडम आज उशीर आले तर देवाचे लाख लाख आभार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा खाली. आता तर तुम्ही म्हणत होते ना की शिक्षक नसेल तर किती मजा. मॅडम आम्ही आनंदवर निबंधाची प्रॅक्टिस करत होतो. चला तुमचा गृहपाठ दाखवा. मॅम गृहपाठ तर केला होता. मग वही कुठे आहे तुझी. वही नाही आली मॅम. म्हणजे मी आलो पण वहीला झोप आली. काय रे, रोज तुझे काही ना काही नवीन कारण असतात. लक्ष द्या मुलांनो, उद्या गुरुपौर्णिमा आहे. सगळ्यांना माझा गुरु या विषयावर 2 मिनिटं बोलायचे आहे. मॅम गुगल वरून वाचलं तर चालेल. नाही. चॅट जीपीटी वर नाही. मग बाबा लिहून देते. तेही नाही. मग स्वतःचे विचार. अगदी बरोबर. मॅम हे स्वतःचे विचार कुठून डाउनलोड करायचे बरं. चला सांगा बरं, गुरु म्हणजे कोण. जो ज्ञान देतो, जो योग्य मार्ग दाखवतो, जो गृहपाठ देतो, जो परीक्षा घेतो, जो पनिशमेंट देतो. आता तर तुम्हाला ही गंमतच वाटत असेल, पण मोठे होऊन तुम्हाला समजेल की शिक्षक फक्त धडा शिकवत नाही तर ते आपल्याला आयुष्य कसे जगायचे ते शिकवतात. चला तर मग उद्या भेटूया. वाचलो. मी तर नोटबुकच नव्हते आणली. अरे रोज एकच, शांत बसा, गृहपाठ करा, अभ्यास करा. अरे माझे तर स्वप्नात येतात. म्हणतात अमय शांत बस, अमय गृहपाठ कर. अरे माझ्या फोनचा पासवर्ड सुद्धा होमवर्क कोणतं ते झाले ना. देवा फक्त एक दिवस कोणताही शिक्षक नसू दे बस. आणि देवाने जर का तुझं ऐकलं तर मग उद्या आनंदोत्सव. तुम्ही गंमत करत आहात, पण खरंच जर शिक्षक नसतील तर. मोबाईल आहे ना, युट्यूब आहे ना, AI आहे ना. शिकवेल, पण चूक झाली तर धीर कोण देईल. भांडण झाले तर समजवणार कोण. लक्ष द्या. आज सर्व शिक्षक ट्रेनिंग साठी गेलेले आहे. आज कोणताही शिक्षक वर्गात येणार नाही. तुम्ही स्वतःचा अभ्यास करायचा आहे. यस, देवानी माझं ऐकलं. धन्यवाद देवा. आज गृहपाठाला श्रद्धांजली. आज स्वतःच दिन वाटतोय. अरे अभ्यास करायचा आहे. अभ्यास आजचा विषय मजाशास्त्र. शांत बसा. रोज मी शांत बस म्हणते आणि तू ऐकत का नाही. अरे तू अगदी मॅडम सारखा बोलतोय. अजून बघ. रोज उठ. गृहपाठ दाखव. मॅम कुत्रा. थांब. काल कुत्रा, परवा मांजर, आज हत्ती घेऊन गेला का. चला क्रिकेट खेळूया. मॅम नाही. चला. आउट. आउट आहे. आउट आहे. खोटं बोलतो. अरे तू खोटं बोलतोयस. आउट आहे. थांबा, भांडू नका. अरे शिक्षक नाहीत, कोणी काय नाही बोललाय. अरे तू आउट आहे. अरे नाही म्हणलं ना.
मला भूक लागली, माझा डबा कुठे? रोज मॅम म्हणतात ना कोणाच्या वस्तूला हात नाही लावायचा. अरे आपण तर गंमत म्हणून लपवला होता, तिथं खरंच रडते. अरे घे ना मग तिचा डब्बा. धन्यवाद, पण आज जर शिक्षक असते तर कोणीच माझी चेष्टा केली नसती. चला लॅब मध्ये जाऊया. मॅम नाहीत म्हणजे मोकळं व्हायला. नको, ते पडेल. आता जर का मॅडम असते तर पहिले सुरक्षित शिकवले असते ना. विचित्र आहे ना, आज ओरडायला कोण नाही तरी मज्जा येत नाही. हो, आज कोणी गृहपाठ दाखव म्हणलं नाही तरी पण पुस्तक उघडं असं वाटतं. मॅम ओरडायच्या म्हणून राग यायचा, पण आज वर्गच रिकामा वाटतोय. कारण शिक्षक म्हणजे फक्त धडा नाही तर ते वर्गाचे हृदय असतात. हाच तो वर्ग आहे का तिथं कालपर्यंत हसण्याची आवाज येत होती? का बरं एवढे शांत काय तुम्ही? तुमची इच्छा पूर्ण झाली ना? कोणी शिक्षक आले नाही, कोणी गृहपाठ विचारला नाही, कोणी ओरडला नाही, मग तुमचा आनंद कुठे गेला? मॅम, आम्ही चुकलो. आम्हाला वाटलं की शिक्षक नसले म्हणजे मजा, पण आज शाळाच रिकामी वाटली. आज कोणी शांत बसा म्हणले नाही तरी पण वर्गातला गोंधळ सुद्धा नाही आवरला. मुलांनो, एक सत्य सांगू का? आज शिक्षक कोणतेही ट्रेनिंग साठी गेले नव्हते. काय? हो, ते इकडेच होते, तुम्हाला पाहत होते. मुलांनो, आज परीक्षा पुस्तकांची नव्हती तर तुमच्या विचारांची होती. आम्ही पण पाहत होतो का जर शाळेत शिक्षक नसले तर तुम्ही काय करता. काय झालं? आज सर्वजण एवढे शांत का दिसताय? काल तर म्हणत होते ना की शिक्षक नसेल तर किती मजा. अरे थांबा, काय झालं? मॅम, आम्हाला माफ करा. आम्हाला वाटलं की शिक्षक नसतील म्हणजे मजा होईल, पण आज शाळाच रिकामी वाटली. मुलांनो, आम्हाला तुमचे गुण मोठे वाटत नाही, तुमचा भविष्य मोठा वाटतो. तुम्ही पडू नये म्हणून आम्ही कधी कधी कठोर होतो. कुंभार जसं मटक्याला बाहेरून थाप देतो पण आतूनही हाताचा आधारही देतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक असतात. कठोर राहतात पण शिस्तही लावतात. मॅम, आम्हाला वाटायचं की गुगल सर्व काही जाणतं, पण आज कळलं की गुगल उत्तर तर देतो पण शिक्षक जगायला शिकवतो. आमच्याकडे महागडी भेट नाही, फुलांचा गुच्छ नाही, पण एक वचन आहे. आजपासून खोटं बोलणार नाही, मोठ्यांचा आदर करेन, धोका टाळणार नाही आणि तुम्ही शिकवलेला प्रत्येक संस्कार जपेल. हीच आमची गुरुदक्षिणा. आजच्या युगात इंटरनेट आहे. मुलांनो, ज्ञान मिळवणं सोपं आहे, पण चांगला माणूस बनणं हे गुरुशिवाय शक्यच नाही. माझ्या मुलांनो, मोठे अधिकारी व्हा, डॉक्टर व्हा, शास्त्रज्ञ व्हा, पण सर्वात आधी एक चांगले माणूस व्हा. जर चांगले माणूस घडले तर यश त्याच्या मागे स्वतःहून येतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मोबाईल माहिती देतो, पुस्तक ज्ञान देतो, पण गुरु जगायला अर्थ देतो. गुरु शिवाय ज्ञान नाही आणि संस्काराशिवाय जीवन नाही. धन्यवाद.